11:50ची ट्रेन आपली 10-15 मिनटं आधीच आलेली आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपण काम केलं की मॅपवर लोकेशन टाकलं, आपलं हॉटेल कुठं आहे. इथं येताना सहसा असं ट्राय करा की प्री बुकिंग कराल. इन टायमाला सीझन असलं तर रूम्स मिळणं अशक्य असते, पण मिळतील. पण खाली बरेच हॉटेल्स आहेत. आणि या बाजूला आहे स्टेशनपासून फक्त 550 ते 600 मीटरचा एक वॉकिंग डिस्टन्स आहे, जो की कवर केल्यानंतर आपलं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल रेहबोत ग्रँड. आणि आम्हाला 1000 रुपयाच्या आसपास 1 नाईटसाठी रूम मिळालेली आहे. आणि जर AC हवी असेल तर रेंज वाढते, जर कमी ह्याच्यातली हवी असेल तर 700 पासून रूम चालू आहेत, प्लस 12% GST. मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली मेन्शन करेन, नक्की येऊन व्हिजिट करा. अशी रूम आहे 1000 रुपीजला. ही रूम खरंच छान आहे, कारण एकच नाईट जर स्टे करायचा असेल तर. इकडे वॉशरूम आहे आणि इथं मिरर आहे. क्लिनिंग पण खूप छान आहे. वॉटर वॉशरूम सुद्धा क्लीन आहे. सोयी तरी छान आहे. साऊथ इंडियन ऑथेंटिक थाळी, ज्याच्यामध्ये ही मिक्स भाजी आहे. हे बटाटा आणि खोबऱ्याची काहीतरी भाजी आहे. आणि हे टोमॅटोचं सार केल्यासारखं केलं. आणि आपण ज्याच्या प्रत्येक गोष्टीत बटाटा, टोमॅटो, वांगी हे येणारच. जेवण छान आहे, डाळ मस्त आहे. फक्त थोडंसं गोडसर आहे. आपल्या लोकांना मीठ जर असं कमी वाटेल, पण छान आहे जेवण. नक्कीच ट्राय करा. जेवण तर तुम्ही नक्कीच बघितलं असेल. जेवणाचं जिथं आम्ही जेवलो ते हे हॉटेल आहे. इथं काय लिहिलं ते खरंच माहीत नाही आहे, पण कन्याकुमारी रेल्वे स्टेशन इकडं आहे. इकडून असं आल्यानंतर खाली यायचं थेट रोडनी इथे मी आहे. ठीक आहे, हे खाली हॉटेल आहे. जेवण खूप छान आहे आणि रिजनेबल रेटमध्ये 100 रुपयाला थाळी आहे. इकडं रोटी, सब्जी, चपाती काही मिळत नाही. भाज्या मिळतात ह्यांच्या स्टाईलच्या आणि फक्त राईस, बाकी काही नाही. सो एन्जॉय. सकाळी नाश्ता खाल्लेला नव्हता, त्यामुळे पोटभर जेवून झाल्यानंतर विवेकानंद मेमोरियलकडे जाण्यासाठी निघालो. इथून 1 किलोमीटरचं अंतर आहे, त्यामुळे चालत चाललेलो होतो. वाटेत बरीचशी दुकानं होती आणि आमच्यासारखीही बरीच लोक चालत चालतच जात होते. बरीचशी दुकानं जी आहेत त्यामध्ये केरला सिल्क एक महत्वाचं आहे. लहान मुलांची कपडे, खेळणी पण बऱ्याच ठिकाणी मिळतात. तुम्ही जर फॅमिलीला घेऊन येत असाल तर ट्राय करा की हॉटेल आधी बुक कराल. ऐन वेळेला इथं हॉटेलचे रेट खूप जास्ती सांगतात. जर नाही मिळालं हॉटेल तर काही त्रास नाहीये, कारण इथं बऱ्याच ठिकाणी क्लॉक रूम पण अवेलेबल आहे, जिथे सामान ठेवून घेतलं जातं. काहीतरी नॉमिनल चार्जेस ते आंघोळीला वगैरे पण पाणी दिलं जातं, तोही काही इश्यू नाहीये. पण फेरीला जाण्यासाठी फक्त लवकर ट्राय करा, लाईन खूप मोठी असते. जर फेरीमध्ये जर जायचं असेल तर सकाळी खरंच ट्राय करा लवकर यायचं, कारण दुपारनंतर खूप जास्ती ऊन असते. तुम्ही सनस्क्रीन लावा नाहीतर मेकअप करा, काही फायदा नसते, सगळं घामघाम होऊन जाणार आहे. आणि ही लाईन आता इथं दिसायला लागली आहे, खूप पुढं चालू आहे ही लाईन, खूप म्हणजे खूप आहे. गरमीनं बोलता सुद्धा येत नाही आहे, डिहायड्रेशन होतं आहे. चॉकलेट सोबत ठेवा आणि इकडे येत असाल तर ट्राय करा सकाळी लवकरच यायचं, कारण खूप जास्ती गर्दी होते इथं. विवेकानंद मेमोरियल चर्चमध्ये जाण्यासाठी 2 लाईन आहेत. लाईन म्हणण्यापेक्षा जे VIP लोक आहेत त्यांच्यासाठी लाईनच नाही आहे, तर ते लाईन कन्सिडरच नाही करत. 300 रुपये द्या पर पर्सन आणि डायरेक्ट जावा. सेमच बोट आहे, पण आपल्यासारखे जे आम आदमी आहेत त्यांना 75 रुपये तिकीट आहे, पण सेमच बोट आहे. पण मला एक गोष्ट म्हणायची, जर तुम्ही नियम जर पाळत असाल तर मग 300 रुपये त्यांच्याकडनं घेता, आम्ही देऊन जाऊ शकतो. तुम्ही दुसरी बोट ठेवा आणि चांगली व्यवस्था करा. आणि इकडे ट्रॅफिकचे पण अजिबात रूल्स नाहीत. कुठेही कशाही गाड्या घालतात, हॉर्न एकतर कर्कश आहेत. गेली 1.5-1.5 तास झाली या लाईनमध्ये थांबलो. बाहेर होतं, रस्त्यावरून लाईन होती जी आता आजपर्यंत येऊन थांबल्या. एवढंही गर्दी आहे की आज जाण्याचे चान्सेस आहेत की नाही माहीत नाही. 4ला तर बंद होते, सध्या झालं 3:20. बाहेर एवढं ऊन आहे आणि ह्यांचं कॉरिडॉरचं काम आत्ता चाललंय. बघूया, लेट्स गो. फायनली वी गॉट द फेरी. ही एक अशी बोट आहे जिच्यामध्ये एकावेळी 200 ते 250 लोक प्रवास करू शकतात. इथून स्वामी विवेकानंद मेमोरियलला जाण्यासाठीचं अंतर 10 मिनिटाचं असेल. एका बाजूला थिरुवल्लरांचा मोठा पुतळा आहे, दुसऱ्या बाजूला स्वामी विवेकानंद यांचं खूप मोठं स्मारक आहे, जे की एका खडकावर बांधलेलं आहे.
1892 साली ज्या वेळेला स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले होते, त्यावेळेला पोहत पोहत जात असताना ते निर्जन स्थळी एका खडकाजवळ पोहोचले. तिथे त्यांनी साधना केल्यानंतर जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले होते. विवेकानंदांच्या त्या अनुभवाचा संपूर्ण जगाला फायदा झाला, कारण त्यानंतर काही वेळातच ते शिकागो परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्या परिषदेत त्यांनी भारताचे नाव उंचावले होते. 300चं तिकीट घेऊन या किंवा 75चं, जे काही तिकीट घेतलं असेल ते फक्त फेरीपुरतंच मर्यादित असतं. इथे आल्यानंतर म्युझियमसाठीचं 30 रुपयाचं प्रत्येक व्यक्तीसाठीचं वेगळं तिकीट आहे. हे एक मंदिर असल्यासारखं बनवलेलं आहे, त्यामुळे आज चप्पल अलाउड नाही आहे. इथे कॅमेरा अजिबात अलाउड नाही आहे, त्यामुळे मी फक्त सांगू शकते. लाल खडकाचं बनलेलं एक मंदिर आहे, जिथे स्वामीजींची 8.5 फूट उंचीची पितळेची मूर्ती आहे. ती इतकी रिअलिस्टिक वाटते की स्वामीजी खरेच अवतरल्यासारखं. बरेच टुरिस्ट लोक इथे येत असतात, त्यामुळे फेरीने जाणाऱ्यांचीही लाईन खूप मोठी असते. त्यामुळं 4 वाजेपर्यंतच पास असतात फेरीने जाण्यासाठी आणि 6-6:30 वाजेपर्यंत रिटर्न येण्यासाठी. अंधारानंतर इथं अजिबात कुणालाही थांबू देत नाहीत, भलेही लोक कितीही वेळ असू देत. प्रत्येकाला फेरीमध्ये बसून पुन्हा पाठवलं जातं. समुद्राच्या मधोमध हा एक खडकावर बसलेलं स्मारक असल्यामुळं खूप सारे लोक इथे येत असतात. खूप छान वातावरण होतं इथं. स्वामीजींच्या आठवणीत येथे साधनेसाठी एक खोली तयार केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मेच्या संध्याकाळपासून 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत याच ठिकाणी देवी पार्वतीच्या कलेवराचे 51 तुकडे भारत आणि शेजारील देशात पडले होते. त्यापैकी पार्वती मातेचा खांदा आणि पाठीचा भाग इथे पडला होता. तिथे मंदिर निर्माण झाले आहे. या मंदिरातील देवीची निर्मिती ही बाणासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी झाली असल्याचे सांगितले जाते. कन्याकुमारीमध्ये 3 समुद्राचा संगम असलेल्या त्रिवेणीच्या तीरावर कन्याकुमारीचे देवीचे भव्य मंदिर उभे आहे. दगडांनी बांधलेले हे मंदिर 3000 वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी महर्षी परशुराम यांच्या आदेशानुसार ते बांधले होते. या मंदिराशी अनेक दंतकथाही जोडल्या गेल्या आहेत. दैत्यराजा महाबली यांचा वंशज बाणासूर याने भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला वरदान दिले. बाणासूर राक्षसाने चालाकी करून कोणताही पुरुष आणि विवाहित स्त्री मला मारू शकणार नाही, माझा मृत्यू केवळ एका दैवी कुमारिकेच्या हातून होईल, असे वरदान मागितले होते. तेव्हा भोळ्या महादेवाने तथास्तु म्हटले. भगवान शंकरांकडून वरदान मिळाल्यानंतर बाणासूर राक्षस माजला होता. बाणासुराने जनता आणि ऋषींना त्रास देण्यास सुरुवात केली. सर्वत्र त्याने हाहाकार माजवला होता. तेव्हा सर्व ऋषी भगवान विष्णूंकडे आले. विष्णूने त्यांना आदिशक्तीची उपासना करण्यास सांगितले. देवीने जगाचा उद्धार करण्यासाठी कुमारिकेचा अवतार घेण्याचे मान्य केले. कुमारी कन्येच्या अवतारानंतरही देवीची शिवभक्ती आणि प्रेम कमी झाले नाही. तिने शिवाशी लग्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. शिव देखील प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले. भगवान शिव जेव्हा या विवाह सोहळ्यासाठी येत होते, तेव्हा कन्याकुमारीपासून 12 किलोमीटर अंतर असलेल्या शुचिंद्रम गावात मिरवणूक काढली. भगवान शिव जेव्हा या विवाह सोहळ्यासाठी येत होते, तेव्हा कन्याकुमारीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या शुचिंद्रम गावात मिरवणूक थांबली. दुसरीकडे कन्याकुमारीचा विवाह पाहून बाणासुराचा वध कसा होईल अशी चिंता देवांना लागली. आधी त्यांनी देवीला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा हे समजावणे कमी पडले तेव्हा देवांनीच युक्ती ठरवली. देवी कन्या आणि शिवाच्या लग्नाचा मुहूर्त ब्राह्ममुहूर्त होता, पण नारदांनी कोंबड्याचे रूप धारण केले आणि मध्यरात्रीच कोंबडा आरवला. भगवान शंकरांना वाटले की सकाळ झाली आणि आता तो शुभ मुहूर्त गाठू शकणार नाही. त्यामुळे भोलेनाथ लग्नाच्या मिरवणुकीसह कैलासात परतले. तर इकडे वधूच्या वेशात सजलेल्या देवीला लग्नाची मिरवणूक आली नसल्याचे पाहून दुःख झाले व ती क्रोधितही झाली. देवीच्या सौंदर्याची चर्चा बाणासुरापर्यंत पोहोचली. त्याने देवीला लग्नाचा प्रस्तावही पाठवला. देवीने होकार द्यावा यासाठी बाणासुराने जबरदस्ती केली. त्यानंतर बाणासूर आणि देवी यांच्यात घनघोर युद्ध झाले, जिथे देवीने आपल्या चक्राने त्याचा वध केला. इकडं प्रत्येक ताटाला तुम्हाला केळीचं पान मिळणार. इथं केळी जी बनतात की नाही, त्यामुळे हे लोक सगळीकडे नुसती केळी प्रमोट करायला लागले. नुसती केळी जाईल तिथे नुसती केळीची पानाशिवाय जेवणच वाढत नाहीत कदाचित. लोक आले की सगळ्यांना म्हणतात केळी खावा. कोल्हापूरच्या जेवणाशिवाय कुठंच जेवण मिळू शकत नाही कदाचित. या चपात्या आहेत तिथल्या, ज्या की कुठं कच्च्या आहेत, कुठं डागा लागल्या, आणि कोणत्याच फ्राईड राईसमध्ये कांदा घालत नाही. मी आजपर्यंत जितके राईस खाल्ले, या फ्राईड राईसमध्ये कांदा आहे. पहिली गोष्ट, कांद्याचा कुठलाच फ्राईड राईस नसतो
की मी सांगितले स्पायसी बनवायला. आता हे स्पायसी कसं आहे काय आहे माहीत नाही. घरची उपाशी तेवढी जायला नको तेवढं. रात्री घरच्यांच्या शिव्या खाऊन ब्लॉग करायची इच्छाच मेलेली होती. पोटाला 4 घास खाऊन हॉटेलवर येऊन आराम केला. हॉटेलवरून पहाटे खूप लवकर निघायचं होतं बाहेर सनराईज बघण्यासाठी. इकडच्या सनराईजबद्दल खूप ऐकलेलं होतं. तोपर्यंत ही कार्टी एकच बस गाठ पडली, जी की मी काल लोकांना विचारलेलं होतं की रामेश्वरमला जायला पहाटे किती वाजता बस मिळेल. तर त्यांनी सांगितलेलं की 4-4:30 वाजता एकच बस जाते, त्यानंतर डायरेक्ट दुपारी. आम्हाला जायचं होतं सनराईज बघितल्यानंतर रामेश्वरमला, त्यामुळे आम्ही तो काय ऑप्शन आम्हाला एनी हाव मिळणारच नव्हता. आम्ही तो चेंज केला, सनराईजकडे गेलो. वाटेत हे काही काका लोक झोपलेली दिसलीत. यावरून नक्कीच कळालं की यांना हॉटेल नाही मिळालेलं आणि हेही टुरिस्ट लोकच असतील, कारण हॉटेल इकडे सहसा मिळत नाहीत. आल्यानंतर बघितलं तर इथं बोटी दिसलेल्या, कदाचित मासेमारीच्या बोटी असतील. या बरीच मासे मिळतात इकडं, खायला ज्यांना आवडत असतील त्यांनी नक्कीच खाऊ शकता इथं. आम्ही चाललेलो होतो तोपर्यंत बरेच लोक सनराईज पॉईंटकडे निघालेले होते. चहा वगैरे इकडं मिळत होता, लोक चहा वगैरे घेत होते, कारण बरंच अंतर चालायचं होतं. सनराईज पॉईंट खूप टोकाला आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. 5:25 झाल्यात पहाटेचे. सगळीकडे अंधार आहे आणि आपण आलेलो आहोत कन्याकुमारीचा जो सनराईज पॉईंट आहे तिथं. आता इथं भरपूर म्हणजे अंधार आहे, त्यामुळे काहीच दिसणार नाही. पण ज्या वेळेला इथं सूर्य येईल त्याला खूप छान वातावरण असणार आहे. बरेच लोक इथं सनराईज बघायला आले आहेत आणि आपण हे टाइमलेस थ्रू नक्कीच दाखवू. सो स्टे ट्यून. जिथं इडली एक प्लेट घेतली आणि एक प्लेट हे पुरी आणि भाजी. कसं आहे टेस्ट माहीत नाही, बघतो आणि सांगतो. प्लेस वाईज इकडं खाण्यासाठी खूप ऑप्शन्स कमी आहेत. माझ्यासारख्या नॉर्थ इंडियन लोकांना साऊथ इंडियनचं जेवण तसंही नाही आवडत, पण जेवणात मीठच नसणं, तिखटपणा नसणं, बेसिक गोष्टी असतात की नॉर्थ इंडियाचे लोक येतात आपल्या इकडं म्हटल्यावर आपण ॲटलिस्ट व्हरायटी ठेवलं पाहिजे जेवणामध्ये. ते नाही आहे, त्यामुळं खूप जास्त हाल होतं इकडं पोटापाण्याचं. प्लस ज्या फेरीच्या लाईन्स वगैरे आहेत तिथं पण तुम्ही 300 रुपये घेऊन लोकांना नेताय, पण टाईम तुमचं देत नाही आज सरळ, लाईन सरळ नाही आहे. त्यामुळं खूप जास्ती त्रास होतोय लोकांना, टुरिस्ट लोक जे येतात त्यांना. आणि इथं धर्मशाळा वगैरे झाल्या पाहिजेत. बरेच लोक रस्त्यावर झोपलेले वगैरे दिसले. इथं हॉटेल्स वगैरे खूप कमी असल्यामुळं लोकांची सोयीचा पण जरासा विचार केला पाहिजे. डायरेक्ट जे इथून जे प्लेसेस आहेत म्हणजे जे तीर्थस्थानं आहेत तिकडे जाण्यासाठी लोक येत असतात. रामेश्वरमसाठी बसेस खूप कमी आहेत. ट्रेन तर आठवड्यातून एकच आहे रविवारची,
ती पण रामेश्वरमपर्यंत पूर्ण नाही आहे. थोडंसं लोकल ट्रॅव्हल्स किंवा रहदारीच्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत, एवढंच माझं सजेशन असेल. आणि 1 दिवस कन्याकुमारी ट्रिपसाठी सफिशियंट आहे. 2-3 दिवस जाऊन राहण्यासारखं काही नाही आहे. फक्त ऑटोवाले लुटायला बसलेले असतात, त्यांच्याकडून फक्त थोडंसं खर्च करताना विचार करून करा. बाकी ठीक आहे, एका दिवसाच्या ट्रिपसाठी कन्याकुमारी इज स्टील फाईन. ॲज पर माय नॉलेज मीही खूप हौसाहौसानं व्लॉगर्स लोकांचं बघून गेलेलो होतो की आहे छान, आहे छान. पण नाही, जोपर्यंत तुम्ही डाऊन टू अर्थ राहून तुम्ही ज्या वेळेला तिथं जाऊन बघत नाही परिस्थिती, तोपर्यंत तुम्हाला कधीही कळणार नाही आहे. प्रत्येक ठिकाणचं एक चांगली बाजूही असते, एक वाईट बाजूही असते. माझ्यासमोर कदाचित वाईट उलगडली असेल, समोरच्याला कदाचित दुसराही अनुभव येईल. पण माझ्या ह्याच्यानुसार एकच सांगेल, जिथं कुठं जायचं असेल, राहायला जायचं असेल तर आधीच प्री बुकिंग करा. हॉटेल ऐन वेळेला मिळत नाहीत.